हम्म. स्टार्ट. लेसन नंबर 18. तुमचे अंतर्मन मानसिक अडथळे कसे दूर करते? जर तुम्हाला अडचणींचा आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असेल आणि तुम्हाला मार्ग स्पष्ट दिसत नसेल, तर अशा वेळी तुम्ही काय कराल? प्रश्नामध्येच त्याचे उत्तर दडलेले आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. तुमच्या अंतर्मनाची अमर्याद बुद्धिमत्ता सर्वज्ञानी आणि सर्वसाक्षी आहे. तिच्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असते आणि ती आता तुम्हाला ते उत्तर सांगत आहे. पण तुम्हाला ते लक्षपूर्वक ऐकावे लागेल. तुम्हाला तुमच्या अंतर्मनाने सुचवलेल्या मार्गावर पूर्ण विश्वासाने चालावे लागेल. तुमच्यातील सर्जनशील प्रज्ञा तुमच्या समस्यांची अचूक उत्तर सुचवू शकते. हा नवा मानसिक दृष्टिकोन तुम्ही आत्मसात केल्यास तुम्ही शोधत असलेले उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. या प्रश्नाची मानसिक वृत्ती तुमच्या सर्व कार्यांमध्ये सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करून त्यांना अर्थ देईल याची खात्री बाळगा. हे पण वाचून घे. सवय कशी लावायची किंवा मोडायची. आपण सगळे प्राणी सवयीचे गुलाम असतो. सवय हे आपल्या अंतर्मनाचे मूलभूत कार्य आहे. पोहणे, सायकल चालवणे, नृत्य करणे आणि कार चालवणे अशा गोष्टी शिकताना जोपर्यंत या क्रिया आपल्या अंतर्मनावर ठासून आपल्या सवयीचा भाग होत नाहीत, तोपर्यंत आपण त्यांचा सराव करतो. यालाच कधी-कधी माणसाचा दुसरा स्वभाव असेही संबोधले जाते. जर आपण आपल्या स्वतःच्या सवयी तयार केल्या, तर याचा अर्थ असा होतो की आपण चांगल्या किंवा वाईट सवयी निवडण्यास स्वतंत्र असतो. जर तुम्ही विशिष्ट काळासाठी नकारात्मक विचार किंवा कृतीची पुनरावृत्ती करत राहिलात, तर तशी सवय तुम्ही तशी सवय जडते. ही सवय अंतर्मनात खोलवर रुजली की तुमच्यावर तिचा दबाव निर्माण होतो आणि तुम्ही त्या सवयीनुसार वागू लागता. तुम्हाला सवयीनुसार वागायला लावणे हा अंतर्मनाचा नियमच आहे. हम्म. आता बघूया अडथळे कसे आपल्याला येतात आणि त्यापासून आपल्याला ते जर अडथळे आहे, जीवनात येणारे अडथळे, मानसिक आपलं अंतर्मन कसं आपल्याला त्याच्यासाठी एक नवीन मार्ग दाखवेल. जे मानसिक अडथळे आहेत, ते कसे दूर करायचे. अडचणी आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. प्रत्येक वेळी आपल्याला माहित असतं की काहीतरी प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या आतमध्येच उत्तर पण असते. सगळं अंतर्मनाची जी बुद्धिमत्ता आहे, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याच्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक प्रश्नाचं. पण त्यासाठी तुम्हाला ते शांतपणे ऐकावे लागेल किंवा तुम्हाला ऐकता आलं पाहिजे त्या उत्तराला. तुम्हाला उत्तरावर ऐकता आलं पाहिजे, म्हणजे तसं तुम्हाला चालावंही लागेल, विश्वासही ठेवावा लागेल की हे माझ्या सर्जनशील अंतर्मनाने मला दिलेलं उत्तर आहे आणि माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी याच्यावर चालेल, यांनी सुचवलेल्या मार्गावर मी पूर्णपणे विश्वास ठेवेल आणि त्याचप्रमाणे मी माझं कार्य करेल. तुमच्या समस्यांवर अचूक उत्तर त्याच्याकडे आहे. हा जर तुम्ही आता हे जर नवीन दृष्टिकोन जर तुम्ही आत्मसात केला, तुम्ही ठरवलं की येस, मला जर एखादं प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे, तर मी पूर्णपणे 100% माझ्या अंतर्मनावर विश्वास ठेवेल. मी त्याला माझ्या प्रश्नाचं उत्तर मागेल आणि जे मला उत्तर पण मिळेल ते माझं 100% त्याच याच्यावर मी चालेल. आता या प्रकारची मानसिक वृत्ती जेव्हा तुमची होईल, तेव्हा तुमचे सगळे कार्य सुव्यवस्थित, शांतता प्रस्थापित करून येतील. याची तुम्हाला खात्री बाळगायची. पण आता सवय असते, सवय कशी लावायची किंवा मोडायची. आता कोणाकोणाला पुष्कळशा सवयी असतात, चांगल्याही असतात, वाईटही असतात. म्हणजे व्यक्ती हा सवयीचा गुलाम असतो. पोहणे, चालणे, काम करणे, त्याच्यानंतर नृत्य करणे, या सगळ्या ह्या सवयी आहे. एकदा थोडं शिकायला लागलं की ऑटोमॅटिकली त्या गोष्टी आपल्याला करायची म्हणजे
रोज रोज शिकायची गरज पडत नाही. एकदा का तुम्ही सायकल चालवणं शिकला किंवा कार चालवणं शिकलात, तर तुम्ही ऑटोमॅटिक चालवू शकता. तुम्ही कोणासोबत बोलताना सुद्धा कार चालवतात. सायकल चालवता जातो तर तुम्ही इकडे तिकडे बघून असं काही नाहीये. बरोबर ब्रेकवर हात जातो, तुमचा क्लचवर हे पाय जातो. सगळं व्यवस्थित पोहण्याची सवय एकदा लावली की ती कंटिन्यू असते. घरात आपल्याकडे स्वयंपाक करायला आपलं किचन आहे, किचन मध्ये आपण जातो, प्रत्येक गोष्ट कुठे काय ठेवली आपल्याला माहित आहे. न चुकता एखाद्या वेळेस अंधारातही आपण कुठलाही डब्बा शोधून काढू शकतो. ही झाली रोजची सवय 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 सवय. तर ही जेव्हा होते ना, ही जी अंतर्मनावर तुमचं ते ठसून जातो तो सवयीचा भाग. तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट रोज रोज वारंवार वारंवार करतात. म्हणूनच आपण जेव्हा रोज एकच एक अफर्मेशन 100 वेळा, 50 वेळा, 21 वेळा, जे काही, पण ते कन्सिस्टन्सीने रोज 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 केलं तर ते आपल्या अंतर्मनामध्ये एक म्हणजे त्याचा एक स्टॅम्प लावून जाईल. आणि मग तो आपल्या सरावाचा भाग होईल. आणि हाच आपला एक दुसरा स्वभाव म्हणून आपण म्हणतो. आपल्या सवयी आपणच तयार केल्या असतात. आपल्या स्वतःच्या सवयी असतात. त्याचा अर्थ असा आहे की चांगली किंवा वाईट सवय ही आपलीच असते. दारू पिण्याची सवय कोणाला लागली, ती वाईट सवय आहे, पण ती त्यांनीच लावून घेतलेली असते. कुणाला एकदम सुंदर गाणं म्हणायचं किंवा नृत्य करणे किंवा काही काही चांगले सवयी असतात. विशिष्ट काळासाठी जर नकारात्मक विचार किंवा एखाद्या कृतीची जर तुम्ही कंटिन्युअस तीच ती पुनरावृत्ती करत राहिला, पुनरावृत्तीने समजा एखाद्या व्यक्तीने एखादं व्यसनच समजा तुम्ही आज घेतलं, ओ बरं वाटलं, दुसऱ्या दिवशी पण, तिसऱ्या दिवशी पण, चौथ्या दिवशी पण, असं करता करता 1 महिना झाल्यावर त्या व्यक्तीला ती सवय लागेल. मग ते घेतल्याशिवाय त्याला जमणार नाही. सो नकारात्मक विचार काही काळासाठी जर तुम्ही तेच ते करत राहिला तर तीच पुनरावृत्ती होईल आणि तशीच सवय तुम्हाला लागेल आणि तीच सवय तुमच्या अंतर्मनाच्या आतमध्ये खोलवर रुजली जाईल. आणि मग ती प्रेशराईज करेल तुम्हाला ते करायसाठी. हे करायचंच आहे, हे करायचंच आहे. जसं चांगल्या गोष्टीसाठी प्रेशराईज करेल, तसंच ती वाईट गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला प्रेशराईज करेल. आणि मग आपण त्या सवयीचा गुलाम बनतो, सवयीनुसार वागू लागतो. आणि सवयीनुसार वागायला लावणे हाच आपल्या अंतर्मनाचा नियम आहे. हे जे अंडरलाईन करून घ्यायचे सेंटेन्स. त्याने वाईट सवय कशी सोडली. प्राजक्ता म्यूट आहात तुम्ही. हो, सॉरी. एकदा मी जोन्स नामक एक माणूस माझ्याकडे आला, तेव्हा तो खूप निराश झाला होता. तो मला म्हणाला, दारूच्या व्यसनाने माझी नोकरी, पत्नी आणि कुटुंब माझ्यापासून हिरावून घेतले. माझी पत्नी माझ्याशी फोनवरही बोलत नाही. ती मला माझ्या मुलीला भेटू देत नाही. मला कळत नाही काय करावं. मी विचारले, तुम्ही दारू सोडण्याचा प्रयत्न केला आहे का? हो, नक्कीच केला आहे, तो म्हणाला. अनेक वेळा मी दारू सोडली आहे, पण काही काळापुरतीच. पण जेव्हा माझी मनस्थिती अनियंत्रित होते, तेव्हा मी आठवड्याच्या आठवडे दारूच्या नशेत असतो. हे खूपच भयंकर आहे. या दुर्दैवी माणसासोबत हे वारंवार घडले. त्याला जाणवले की वारंवार मद्यपान करणे ही त्याची सवय बनली आहे आणि त्याला माहीत होते की त्याला ही सवय सोडावी लागेल. मात्र दारू पिण्याची इच्छा दाबण्याचा प्रयत्न केल्याने त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत चालली होती. त्याच्या सततच्या अपयशांमुळे त्याची अशी ठाम भावना झाली होती की तो एक अपयशी माणूस आहे आणि त्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती त्याच्याकडे नाही. शक्तिहीनतेची, असहाय्यतेची ही कल्पना त्याच्या अंतर्मनासाठी एक शक्तिशाली सूचना म्हणून कार्य करत होती. त्यामुळे त्याचा कमकुवतपणा वाढत गेला आणि त्याचे आयुष्य अपयशाची मालिका बनले. मी त्याला बाह्य आणि अंतर्मनाच्या क्रियांचा ताळमेळ घालायला शिकवले. या दोघांच्या सहकार्याने अंतर्मनात रुजवलेली इच्छा किंवा कल्पना प्रत्यक्षात उतरते हेही त्याला पटवून दिले. त्याचा तार्किक मनाने मान्य केले की जर त्याच्या सवयीच्या जुन्या मार्गाने त्याला अडचणीत आणले असेल तर तो जाणीवपूर्वक स्वातंत्र्य, संयम आणि मनशांतीचा नवीन मार्ग चोखाळू शकतो.
त्याला माहीत होते की त्याची विध्वंसक सवय आता त्याच्या मनात खालवर रुजलेली असली तरी जाणीवपूर्वक निवड करून त्याने ती स्वतःच बनवली होती. त्याच्या लक्षात आले की जर या सर्व गोष्टींमुळे त्याची मनोवृत्ती नकारात्मक झाली असेल तर तो या मनोवृत्तीलाही सकारात्मक बनवू शकतो. याचा परिणाम असा झाला की आपण कधीच ही सवय सोडू शकत नाही. ही कल्पना त्याने आपल्या मनातून काढून टाकली. त्याला बरे होण्यात त्याच्या स्वतःच्या विचारांशिवाय कोणताही अडथळा नाही हे त्याला स्पष्ट समजले. त्यामुळे त्याला त्याला आता सुधारण्यासाठी जास्त मानसिक प्रयत्नांची किंवा मानसिक दडपणाची गरज नव्हती. कुठलंही व्यसन सोडायसाठी आपल्या, म्हणजे आपण म्हणतो ना की खूप लोक आहेत. माझ्याच घरचं उदाहरण होतं की खूप लोकांनी प्रयत्न करतात, काही काही त्यांच्या फॅमिली मेंबर्स मध्ये जेव्हा अशी गोष्ट घडते तर अ, दवा, दारू, औषध इथे तिथे घेऊन जाणे, व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाणे, परंतु त्याचा काहीही फरक पडत नाही. कारण जोपर्यंत माणूस आपल्या मेंदू म्हणजे याच्या म्हणजे डोक्याने विचार करणार नाही किंवा त्याच्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये ते कुठेतरी एक असं शॉर्ट लागणार नाही की नाही, ही गोष्ट वाईट आहे, ही मला करायची नाही, माझी ही सवय मला तोडायची आहे, सवय तोडायची आहे, ही जेव्हा तो ठरवतो, त्याला कळतं आणि तेव्हा मग तो त्याच्यातून हा बाहेर निघतो. असा सेम एक व्यक्ती जेव्हा डॉक्टर जोझफ मर्फींकडे आला, त्याचं नाव जोन्स होतं, आणि तो खूप निराश होता. कारण त्याला व्यसन जडलेलं दारूचं. त्यामुळे त्याची नोकरी, त्याची पत्नी, त्याचं कुटुंब त्याच्यापासून हिरावून गेलं होतं. आणि त्याच्या बायकोने त्याच्याशी संबंध तोडलेले होते. आणि मग त्यामुळे तो हताश झाला होता. अशा वेळेस काय होतं, माणूस आणखी आणखी अजून दारू पितं. थोडं त्याला एक एक कारणच लागत असतं की नाही, आता मी खूप फ्रस्ट्रेट आहे किंवा मला टेन्शन आहे, तर चला मी दारूच पितो. मग हे तेच पुन्हा पुन्हा ते करतात. दारू सोडण्याचा प्रयत्नही करतात, पण थोडं जरी अजून टेन्शन आलं की ते प्यायला सुरुवात करतात. अनेक वेळा ते सोडतात, 8-15 दिवसासाठी पिणार नाही, पण 16व्या दिवशी पुन्हा काही काळापुरतच असतं मर्यादित, पुन्हा सुरू करतात. मग कारण मनस्थिती अनियंत्रित होते. आठवड्याच्या आठवडे दारूच्या नशेत असणं हे खूप भयंकर आहे, हे त्या व्यक्तीला कळलं. आणि हे असंच जेव्हा तो कंटिन्युअस दारू पित राहिला ना, तर त्याच्या आयुष्यामध्ये हे एक रोज वारंवार 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 हे घडत गेलं आणि त्याची ती सवय बनली. आणि त्याला माहित होतं की मला तर ही वाईट सवय आहे, मला ही सोडायची आहे. परंतु त्याच्या अंतर्मनामध्ये जी रुजलेली सवय होती, त्याच्या शरीरामधले जे ते हार्मोन्स होते, जे त्याला अं, नाही पिलं तर त्याचे हातपाय तर कापणे किंवा त्या व्यक्तीला असं अनइझी फील होतं. जोपर्यंत ती व्यक्ती, जसं ड्रग्ज ऍडिक्ट तुम्ही बघितले असतील, ड्रग्जवाल्या लोकांना एकदम त्यांची मनस्थिती खराब होते, जोपर्यंत ते घेत नाही तोपर्यंत त्यांना शांत वाटत नाही. तसंच दारू पिणाऱ्यांची असतं. त्यांची ती जी प्रबळ झालेली अंतर्मनामध्ये जी इच्छा आहे, ती जी ठसल्या गेलेली आहे, ती त्यांना म्हणजे सारखी टोचत असते की चला लवकर, म्हणजे काय, म्हणजे मला ते पाहिजे आणि तुला दारू प्यावी लागेल. ती इच्छा त्याला दाबण्याचा प्रयत्न करते. आणि मग ते दारू पितात, मग प्रकृती बिघडल्या जाते. आणि या सततच्या अशा अपयशामुळं ती व्यक्ती ही अपयशी होते. ज्या लोकांना चांगले लोक मिळतात, ज्यांना खरं दारू सोडायची आहे आणि त्यांनी जर एखादा विचार केला आणि त्यांना जर कोणी चांगलं सापडलं त्यांच्या आजूबाजूचं, तर ते काही 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 लोक यशस्वी पण होतात. पण या व्यक्तीबद्दल, जसं तो अपयशी मानत होता स्वतःला, त्याला सोडायची होती पण सोडल्या जात नव्हती. त्याला माहित होतं की त्याची जी इच्छा आहे त्याच्यावर त्याला नियंत्रण ठेवायची शक्ती त्याच्याकडे नाही. आणि त्यामुळं शक्तिहीनतेची, म्हणजे त्याला असं वाटत होतं की मी या व्यसनावर, ही माझी जी वाईट सवय आहे, एवढी माझ्याकडे शक्ती नाही की मी याच्यावर कंट्रोल करू. तर तो शक्तिहीन समजायला लागला स्वतःला. त्याला एकदम असहाय्य अशी ती कल्पना त्याच्या अंतर्मनामध्ये हे चालू होती. एक शक्तिशाली सूचना म्हणून ती काम करत होती की तू शक्तिहीन आहे, तू असहाय्य आहे. ही कंटिन्युअस ही जी भावना होती, ही त्याच्या अंतर्मनामध्ये कार्य करत होती. आणि त्यामुळं जेव्हा ही ठसल्या गेली, हे पूर्ण म्हणजे फिक्स फिट्ट झाली, आणि तेव्हा मग त्याच्यामधला
कमकुवतपणा वाढत गेला. आणि मग अपयश, अपयश, अपयश याचं कंटिन्यूस त्याच्या आयुष्यामध्ये मालिका सुरू झाली. जेव्हा जोसेफ मर्फीला भेटला, मग जोसेफ मर्फीने सांगितलं की सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड कसं असतं, त्याचा ताळमेळ कसा घालायचा, दोघांच्या सहकार्याने आपल्या अंतर्मनात नवीन कसं बीजारोपण करायचं, कशा इच्छा कल्पना प्रत्यक्षात उतरायच्या, तार्किक त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आणि जुन्या सवयी ज्या आहे, त्या ज्या अडचणीत आणल्याय तुला, त्या जाणीवपूर्वक तुम्ही स्वातंत्र्य, संयम आणि मनशांतीचा एक नवीन मार्ग निवडून त्यांना तुम्ही बाहेर काढू शकता. त्याच्या ज्या विध्वंसक ज्या सवयी आहे, त्या ज्या मनात रोज खोलवर रुजल्या आहे, त्याची जाणीवपूर्वक जेव्हा त्याने निवड केली आणि ती स्वतःच त्यांनी बनवली होती, हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः त्याची त्या गोष्टीमुळे त्याची मनोवृत्ती नकारात्मक झाली होती. आणि या मनोवृत्तीला आपण सकारात्मक बनवू शकतो, म्हणजे एनर्जीला ट्रान्सफॉर्म करू शकतो आपण. तर ती गोष्ट जी वाईट सवय आहे त्याला आपण चांगली करू शकतो. तर त्याच्यासाठी मग काय करायचं, तर त्याने जोसेफ मर्फीकडे आल्यानंतर त्याला त्याचा सहारा घेऊन त्यांनी त्यांना समजून सांगितलं, त्याप्रमाणे त्याच्या मनातून ती भावना काढून टाकली, त्याला बरं होण्यासाठी त्याला मदत केली, त्याचे विचार बदलवले. स्वतंत्र विचाराशिवाय कुठलाही अडथळा नाही हे त्याला स्पष्ट समजले की मला माझा स्वतंत्र विचार करायचा आहे, मी ही सवय सोडवू शकतो, माझ्यामध्ये एवढी शक्ती आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते कार्य केलं आणि त्याची मानसिक परिस्थिती पूर्णपणे सुधारली आणि तो त्या सवयीपासून बाहेर निघाला. त्या सुधारण्यासाठी जास्त मानसिक प्रयत्नांची आणि मानसिक तळमळीची गरज नव्हती, हे त्याला समजलं. पुढे. त्याच्या मानसिक कल्पना चित्राचे सामर्थ्य. एक सेकंद. काय झालं? काही नाही. त्याने त्याच्या मनाला आणि शरीराला रिलॅक्स केले आणि तो चिंतनाच्या निष्क्रिय अवस्थेत आला. मग त्याने त्याचे कल्पनाचित्र आपल्या मनपटलावर भरण्यास सुरुवात केली. त्याने कल्पना केली की त्याची मुलगी त्याला मिठीत घेऊन त्याचे स्वागत करत आहे आणि म्हणत आहे, "अरे डॅडी, तुम्ही घरी परत आलात हे किती छान झाले." नियमितपणे, पद्धतशीरपणे तो असे बनवून ध्यान करीत असे. बसून हा. बसून बसून अच्छा. नियमितपणे, पद्धतशीरपणे तो असे बसून ध्यान करीत असे. लक्ष विचलित झाले की तो लगेच आपल्या मुलीचे मानसिक चित्र तिच्या हसण्याने आणि मुलीच्या किलबिलाट आवाजाने जिवंत असलेले आपल्या घराचे दृश्य मनःचक्षू पुढे आणत असे. या सर्व गोष्टींनी त्याने मन पुन्हा व्यवस्थित केले. खरं तर ही एक संथ प्रक्रिया होती. त्याने न कंटाळता ती तशीच चालू ठेवली. तो त्यावर ठाम राहिला, कारण त्याला माहीत होते की आज न उद्या निश्चितच तो त्यांच्या अंतर्मनावर एक नवीन सवयीचा ठसा उमटवेल. मी त्याला सांगितले की आपले अंतर्मन कॅमेराप्रमाणे असते. तर आपले अंतर्मन हे कॅमेऱ्यातील फिल्मच्या प्लेटप्रमाणे असते, ज्यावर कॅमेराने टिपलेली चित्रे अंकित होतात. या सूचनेचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. त्याने त्याच्या अंतर्मनावर जे नवीन चित्र तयार केले होते ते अंकित व्हावे आणि डेव्हलप व्हावे हे त्याचे ध्येय होते. कॅमेऱ्याच्या फिल्म्स अंधारात डेव्हलप होतात, त्याचप्रमाणे मानसिक प्रतिमा आपल्या अंतर्मनाच्या अंधाऱ्या खोलीत विकसित होतात. सो सेम त्याच व्यक्तीची गोष्ट चालू आहे. जेव्हा त्यांना समजलं की स्वतंत्र विचाराशिवाय कुठलाही माझ्या या व्यसनाला सोडण्यासाठी मला अडथळा निर्माण करणार नाही, आणि मग त्याने सुधारण्यासाठी जास्त मानसिक प्रयत्नाची किंवा दडपणाची त्याला काही गरज नाहीये, हे जेव्हा त्याला कळलं, मग त्याने कल्पनाचित्र बघायला सुरुवात केली. त्यांनी त्याचं स्वप्न जे आहे ते रंगवण्यास सुरुवात केली की माझी दारू सुटलेली आहे, मी आता म्हणजे अंतर्मनाला जेव्हा स्वप्न पाहायच्या आधी सगळ्यात पहिले तर स्वतःला रिलॅक्स करायचं असतं, शांत स्थितीत बसायचं असतं. त्याच्यानंतर त्याने व्हिज्युअलायझेशन सुरू केलं. व्हिज्युअलायझेशन मध्ये तो बघायला लागला, त्याची मुलगी आली, पप्पा डॅडी त्यांना येऊन मिठी मारती आहे, अरे डॅडी तुम्ही आलात का, आणि जे काही छान 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 त्याने चित्र रंगवण्यास सुरू केली.
त्याच्या मनचक्षुपुढे, दृश्यापुढे, म्हणजे त्याच्या आतमधल्या त्या अंतर्मनाच्या अंधाऱ्या अवस्थेत त्याचं ते चित्र बघणं सुरू झालं. आणि जसं त्याचं लक्ष विचलित झालं की पुन्हा तो स्वप्न पाहायला सुरुवात करायचा. त्या मुलीचं हसणं, तिचं चित्र, आपल्या घरामध्ये मुलींच्या खेळण्याचा किलबिलाट आवाज, घराचं दृश्य, कंटिन्युअस तो त्याच्या व्हिज्युअलायझेशन सुरू होतं. सगळ्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित झाल्या आहे, ही एक संथ प्रक्रिया होती. आणि न कंटाळता कंटिन्यू त्यांनी तेच ती इतकं, जोपर्यंत त्याच्या अंतर्मनामध्ये हा ठसा उमटत नाही तोपर्यंत त्याचं सुरूच होतं. त्याला माहित होती की आज ना उद्या निश्चित त्याचं जे अंतर्मन आहे हे एक नवीन सवयीचा ठसा उमटेल. ही जी जुनी सवय आहे दारूची, ती पुसून जाईल आणि नवीन एक ठसा माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या अंतर्मनावर उमटणार आहे, हे त्याला ठाम पाहित होतं. आणि जवान मार्फींनी त्याला सांगितलं की हे आपलं अंतर्मन आहे, हे कॅमेऱ्यासारखं आहे. आणि हे अंतर्मन कॅमेऱ्यातल्या फिल्मच्या प्लेट प्रमाणे असतं, ज्यावर आपण जी काही चित्र टिपली, जी काही बघतो, ती अंकित होतात. आणि त्यावर सूचनेचा खोलवर परिणाम होतो. आणि त्याप्रमाणे ते चित्र तयार केलं जातं. आणि ते अंकित व्हावं, डेव्हलप व्हावं, हे त्याचं ध्येय होतं, हे त्याला माहित होतं. पण त्याला जेव्हा सांगितलं की अंतर्मनावर जे चित्र तयार होतं ते अंकित होतं आणि डेव्हलप होतं, मग आता त्याचे हे झालं सुरू की आता मी अशी सूचना करेन, त्याचा परिणाम इतका झाला की ते चित्र तसं तसं त्याच्या याच्यावर ठसत गेलं, अंकित होत गेलं, डेव्हलप होत गेलं, हे त्याचं ध्येय होतं. कॅमेराच्या फिल्म जसा अंधारामध्ये डेव्हलप होतात, त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या ज्या मानसिक प्रतिमा असतात, मनातून आपण ज्या प्रतिमा तयार करतो, त्या आपल्या अंतर्मनाच्या अंधाऱ्या खोलीमध्ये डेव्हलप होतात, विकसित होतात, फुलतात, त्या बहरतात. आणि त्याच मग 3D रियालिटीमध्ये आपल्या समोर येतात. त्यांनी त्याचं ध्येय साध्य केलं. त्याचं ध्येय काय होतं की माझं हे चित्र आता अंकित होऊ दे नवीन मला, आणि माझं जुनं जे आहे ते निघून जाऊ दे. एकाग्रता. एकाग्रता. त्याच्या हे लक्षात आले होते की त्याचे जागृत मन कॅमेऱ्यासारखे आहे, म्हणून त्याने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. कोणताही मानसिक संघर्ष नव्हता. त्याने शांतपणे आपले विचार संतुलित केले आणि आपले लक्ष मनपटलाच्या चित्रावर केंद्रित केले. हळूहळू तो त्या कल्पनाचित्राशी एकरूप होत गेला. मानसिक चलचित्र पुन्हा पुन्हा पाहत तो एका वेगळ्या मानसिक वातावरणात तल्लीन होऊन गेला. मला अपेक्षित परिणाम साध्य होत असल्याबद्दल शंका नव्हती. जेव्हा जेव्हा पिण्याची तीव्र इच्छा होत असे, तेव्हा तेव्हा तो स्वतःला दारूच्या कल्पनेपासून परावृत्त करून आपल्या कुटुंबासह घरी असल्याच्या भावनेत रंगवून घेत असे. तो यावेळी यशस्वी झाला, कारण त्याच्या मनात त्याच्या त्याच्या मनात निर्माण होत असलेला चित्रपट नक्की घडेल अशी त्याला खात्री होती. आज तो शांतपूर्ण जीवन जगत आहे. तो आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाला आहे आणि कुटुंबासह समाधानाने आनंदी जीवन जगत आहे. येस. व्हिज्युअलायझेशन सुरू झालं, व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली. अंतर्मनामध्ये आता त्याचं ते ठसा उमटणार, हे हे त्याचं ध्येय, म्हणजे उमटला पाहिजे. आणि चित्र तयार जे मी करत आहे ते माझं डेव्हलप झालं पाहिजे, हे त्याचं ध्येय होतं. आणि हे ध्येय साध्य करायसाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. त्याची एकाग्रता, त्याच्या लक्षात आलं की त्याचं मन हे कॅमेऱ्यासारखं आहे. मग त्याने प्रयत्न सोडले नाही, प्रयत्न करत राहिला. मानसिक संघर्ष कुठलाही नव्हता. त्याला शांतपणे विचार संतुलित केले. मनातून त्याला असं काही वाटत नव्हतं की हे होईल की नाही होईल, म्हणजेच हा संघर्ष नव्हता त्याच्याकडे. शांत विचार त्याचे संतुलित होते. त्याने फक्त काय केलं, त्या चित्रावर लक्ष केंद्रित केलं. हळूहळू हळूहळू कल्पना चित्राशी एकरूप होत गेला. जीवन जगायला लागला तो त्या कल्पनेत. त्या व्हायब्रेशन्स, त्याचे तो ओरा, त्याच्या त्या फिलिंग्स, भावना, लिटरली तो त्याच्यामध्ये खूप जगायचा असा. आणि मानसिक चलचित्र पुन्हा 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 बघणे, मानसिक वातावरणात तल्लीन होऊन गेलेला. एक दिवस त्याचा परिणाम साध्य होत असल्याबद्दल त्याला कधीही शंका आली नाही. आणि खरं तेच झालं. जेव्हा कधी त्याला तीव्र प्यायची जरी इच्छा झाली तर तो काय करायचा, ती कल्पना परावृत्त करून आपल्या सुखी कुटुंबाच्या भावनेमध्ये पुन्हा रंगून जायचा. कारण तिथे त्याला बरं वाटायचं, छान वाटायचं.
तेव्हा तो त्या दारूच्या सवयीपासून दूर दूर होत गेला. आणि जसं आले एखाद्या वेळेस, अरे आज प्यायची का नाही, पुन्हा त्याचं स्वप्न सुरू. तसं करत 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 यशस्वी झाला. त्याच्या मनामध्ये तो चित्रपट घडेल ही त्याची खात्री त्याला पटली होती. सेम तसं झालं. आज तो शांतीपूर्ण जीवन जगत आहे, त्याच्या पत्नी सोबत आहे, करिअर मध्ये यशस्वी झाला आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. हे करायचं की थांबायचं? 39 झालेले आहे. 50ला जायचं ना तुम्हाला? हा, 11 मिनिट्स, अजून भरपूर वेळ आहे ना. ठीक आहे, चालेल. तुम्हाला म्हणजे हे करायचंय का आता जस्ट आलेत तर काही? अच्छा, मग करूया. तो म्हणाला की तो दुर्दैवाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. माझे वार्षिक उत्पन्न $20,000 होते, पण गेल्या 3 महिन्यांपासून मला एकामागून एक अडचणी येत आहे. माझे सर्व व्यवहार पूर्ण होणार असे वाटत असताना शेवटी ते कॅन्सल होतात. मला खरंच वाटते की माझ्या मागे दुर्दैव लागले आहे. मिस्टर ब्लॉक दुःखाने सांगत होते. त्याने भुवया उंचवल्या. माझ्यावर विश्वास ठेव. मी डेंटिस्टला क्लायंट मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याचे नाव घेणार नाही, परंतु जर तुम्ही तुमच्या मुलाचे दात काढले असतील तर तुम्ही त्याला ओळख ओळखत असाल. मी सर्व स्पष्ट सांगितले. मी त्याला सांगितले की माझ्या कंपनीने त्याच्या सर्व कागदपत्रांची काळजी घेतल्यास तो किती वेळ मेहनत आणि पैसा वाचवेल. त्याला यात अर्थ दिसला. दिसला आणि त्याने तोंडी संमती दिली. पण जेव्हा मी त्याला टपालाने करार पाठवला तेव्हा त्याने आधी टाळाटाळ केली, नंतर माघार घेतली. मला राग आला आणि त्यानंतर मी विचारले. त्यानंतर तो पुन्हा पुन्हा त्यानंतर ते पुन्हा पुन्हा होऊ लागले. रुथ म्हणाला. त्याने क्षणभर डोळे झाकले. नशीब माझ्या मागे आहे, दुसरे काही कारण नाही. होय, हो. मी त्याला म्हणालो. मी स्पष्ट केले की दंतचिकित्साबद्दल त्याच्या चिडचिड आणि द्वेषामुळे त्याला अवचेतन विश्वास दिला गेला की त्याचे इतर संभाव्य क्लायंट नंतर माघार घेतील. या धारणेमुळे निराश, शत्रुत्व आणि अडथळे यांचा नमुना तयार झाला. शेवटच्या क्षणी करार रद्द होण्याची शक्यता त्याने मनाशी बांधली. ही छाप त्याच्या अंतर्मनावर पडली की त्याला भीती वाटेल अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली. प्रत्येक अपयशाने तो अयशस्वी होणारच असा विश्वास दृढ केला. त्याने एक दुर्मिळ वर्तुळ तयार केले होते. संभाषणादरम्यान त्यांना समजून आले की समस्या त्यांच्या स्वतःच्या मनातून आहेत. मानसिक वृत्ती बदलली तरच इलाज सापडू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले. ते अशा प्रकारे ध्यान करू लागली. मला जा मला जाणवते आहे की माझ्या अंतर्मनाच्या अमर्याद प्रज्ञेशी, जिला कोणतेही अडथळे, अडचणी किंवा विलंब माहीत नाही, एकरूप आहे. मी सर्वोत्कृष्ट आनंदाच्या अपेक्षेमध्ये जगत आहे. माझे अंतर्मन माझ्या विचारांवर प्रतिक्रिया देते. मला माहीत आहे की माझ्या अंतर्मनाची अमर्याद शक्ती थांबवता येत नाही. अमर्याद बुद्धिमत्ता नेहमी जे काही सुरू होते ते यशस्वीपणे पूर्ण करते. माझ्या सर्व योजना आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सृजनशील ज्ञान माझ्याद्वारे कार्य करते. मी जे काही सुरू करतो ते यशस्वीपणे पूर्ण करते. आयुष्यातील माझे ध्येय अद्भुत सेवा देणे आहे आणि मी ज्यांच्या संपर्कात आलो आलो त्या प्रत्येकाला माझ्या सेवांचा आशीर्वाद मिळतो. माझी सर्व कामे ईश्वरी नियमानुसार पूर्णत्वास पोहोचतात. दररोज सकाळी आपल्या क्लायंटला भेटायला जाण्यापूर्वी तोही प्रार्थना करत असे. रोज रात्री झोपण्यापूर्वीही तोही प्रार्थना करत असे. काही दिवसातच त्याचे अंतर्मन एक नवीन सवयींचा नमुना तयार केला. लवकरच तो पुन्हा एकदा संभाव्य ग्राहकांना कंपनीच्या करारावर स्वाक्षरी करण्यास सक्षम झाली. आता तो दुर्दैवाच्या दुष्टचक्रात अडकण्याबाबतचे सगळे विचार विसरून गेला होता. सो आपल्यालाही आता आपल्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या सवयींमुळं, जसं आपण सकाळी उठण्याची सवय, टाइम टू टाइम मला हे प्रॅक्टिस करायची आहे, कुठलं अफर्मेशन 100 वेळा लिहायचं आहे, कन्सिस्टन्सी नाही आहे मला,
व्हिज्युअलायझेशन करायचं. या सगळ्या सवयी आता आपणही ह्या लेसन मध्येच आता आपण आपल्या प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. की मला ही सवय लावायची आहे. माझ्या जुन्या सवयी ज्या काही आहे त्या चांगल्या नाही, त्या मला पुसून टाकायच्या, मग नवीन मला डेव्हलप करायचं काहीतरी. तर त्यावर तुम्ही एक काम करू शकता. ज्याप्रमाणे एका व्यक्तीची दारू सुटली, फक्त त्यांनी त्याच्या अंतर्मनावर विश्वास ठेवला आणि ती जी सवय होती ती पोचून दुसरी सवय अंतर्मनामध्ये एक नवीन गोष्ट तयार केली. सेम ह्या व्यक्तीचं आहे. वार्षिक उत्पन्न $20,000 होतं. पण 3 महिन्यापासून त्याला कंटिन्युअस एकामागून एक अडचणी येत गेल्या. जसं काम पूर्ण होणार सगळं व्यवस्थित व्हायचं आणि बिलकुल शेवटच्या क्षणी ते कॅन्सल. आणि असं एकदा, दोनदा, तीनदा सेम सेम. मला त्याला खरंच वाटत होतं की त्याचं आता पिरियड खराब सुरू झालेला आहे. आणि तो खूप दुःखाने जोसेफ मर्फीला सांगत होता. त्याने विश्वास ठेवायला सांगितलं की, मग त्यांनी त्याची स्टोरी सांगितली की मी डेंटिस्टला क्लायंट मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याचे नाव, म्हणजे त्यांनी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही सांगितलं. एक डेंटिस्ट आहे, त्याला मला क्लायंट मिळवून द्यायचा होता. परंतु तुमच्या मुलाचे दात काढले असतील तर तुम्ही त्याला ओळखत असाल. मी सगळं स्पष्ट सांगितलं, म्हणजे हे त्यांनी जोझफ मर्फीला सांगत होता. आणि त्या कंपनीचे सगळे कागदपत्र, पूर्ण मेहनत कशी, पैसा कसा वाचेल, सगळं 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 त्यांनी कागदपत्रीच्या व्यवहारामध्ये सगळं तोंडी संमती झाली. आणि जेव्हा आता करार करायची वेळ आली, पुन्हा त्या व्यक्तीने काय केलं, टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आणि तो करार झाला नाही. मग त्या व्यक्तीला राग आला. आणि त्यानंतर मग पुन्हा तेच ते होऊ लागले. पुन्हा त्याने डोळे क्षणभर झाकले की काय आहे माझ्या नशिबात, कंटिन्युअस तेच ते चालू आहे. आणि चिडचिड व्हायची. तर त्याने स्पष्ट केले की दंतचिकित्साबद्दल ही जी त्याची चिडचिड होती, जोसेफ मर्फीने सांगितले की डेंटिस्ट बद्दल जी तुझी सारखी चिडचिड आहे, द्वेष आहे, हा तुझ्या अवचेतन मनामध्ये गेलेला आहे. ठीक आहे. कुठल्याही क्लायंट बद्दल तुझी जी धारणा आहे ती निराशेची झाली आहे, शत्रुत्वाची आहे. आणि त्यामुळे हे सगळे अडथळा निर्माण करतात. शेवटच्या क्षणी रद्द होण्याची शक्यता ही त्याने त्याच्या मनासोबत बांधली होती. त्याला असं वाटायचं का आता सगळं होईल, नाही आता कॅन्सल होऊ शकतं. मनामध्ये भीती कुठेतरी त्याच्या नेहमी असायची. सगळं काम तो करायचा, पण लगेच मागच्यासारखं तर होणार नाही ना, मी तर सगळे यावेळेस बरोबर केले आहे, असा थॉट येणे. मग सेम तसंच पुन्हा मग सेम प्रक्रिया. अरे मागच्या वेळेस असा क्लायंट आला होता, आता नाही, आता मी असं करतो. मग काहीतरी चेंजेस वगैरे करून अजूनही 10-10 वेळा त्याला विचारून वगैरे सगळं होणार. बस यावेळेस चांगलं होऊ दे देवा, मागच्या सारखं नको होऊ देऊ. पुन्हा असं काहीतरी म्हणेल, सेम तसंच होईल. म्हणजे हे सगळं त्याच्या अंतर्मनामध्ये जी भीती होती, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत होती. आणि प्रत्येक अपयशाने तो अपयशामागे अपयश असा त्याचा दृढ विश्वास झाला होता. एक त्याच्यासमोर एक दृष्ट वर्तुळ तयार झालेलं असं त्याला वाटलं. मग जेव्हा हे संभाषण चालू असताना जोसे मर्फीला समजून आले की ह्या त्याच्या ज्या समस्या आहे त्याच्या मनातून स्वतः त्यांनी निर्माण केलेल्या आहे. ही त्याची मानसिक वृत्ती जर बदलली तर त्याला त्याचा इलाज सापडू शकतो. फक्त त्याला मानसिकता त्याची चेंज करायची होती. आणि मानसिकता कशी चेंज करायची आहे, तर आपल्याला कुठलाही क्लायंट्स आहे, माझा क्लायंट्स खूप छान आहेत, ते खूप खुश असतात, माझे प्रॉडक्ट्स त्यांना खूप आवडतात, माझ्यासोबत त्यांचे संवाद खूप छान होतो, प्रत्येक माझा क्लायंट हा मला वेळेवर पैसे देतो, नेहमी माझ्यासोबत चांगले व्यवहार करतात. अशा प्रकारे ते अफर्मेशन्स तुम्हाला करावे लागतील. सेम यांनी पण तेच केलं. मला जाणवते आहे की माझ्या अंतर्मनाच्या मर्याद प्रज्ञेशी, जिला कोणतेही अडथळे, अडचणी किंवा विलंब माहीत नाही. आपल्या अंतर्मनाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहे. ती प्रत्येक गोष्ट आपल्याला विदाऊट एनी हर्डल्स, हेजिटेशन आणि लेट करत नाही. ती खूप चांगली आपलं अंतर्मन. आणि हे एकरूप आहे. मी सर्वोत्कृष्ट आनंदाच्या अपेक्षेमध्ये जगत आहे. माझे अंतर्मन माझ्या विचारांवर प्रतिक्रिया देते. मला माहित आहे की माझ्या अंतर्मनाची अमर्याद शक्ती थांबवता येत नाही. आणि अमर्याद बुद्धिमत्ता नेहमी जे काही सुरू होते ते यशस्वीपणे पूर्ण करते. मग त्याने आपल्या अंतर्मनाला रोजची प्रार्थना सुरू केली. आणि
सर्व योजना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे ज्ञान आहे. मी जे कार्य करतो ते माझं यशस्वीपणे पार पडतं. माझ्या आयुष्यामध्ये अ, ध्येय सेवा देणे, मी नेहमी अशा संपर्कात येतो, प्रत्येकांचा मी आशीर्वाद घेतो, मला सगळ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळतो. सर्व माझी कामं ईश्वरी नियमानुसार होतात. म्हणजे डिवाइन पॉवर मला मदत करत आहे. त्याच्या नियमानुसार सगळं माझे कामं पूर्णत्वाला पोहोचतात. अशी सारखी त्याची प्रेयर सुरू राहायची. आणि रोज सकाळी रात्री झोपण्याच्या पूर्वी रोज त्याचं प्रेयर होतं. सकाळी आणि क्लायंटला भेटायला जेव्हा जाईल तेव्हा सुद्धा ही प्रार्थना रोज तो करायचा झोपण्यापूर्वी. आणि काही दिवसातच काय झालं, त्याची सवय जी जुनी होती भीतीची, आता मी चाललो आहो, क्लायंट काय म्हणेल, असंच होईल का, तसंच होईल का, हे जे त्याचे कंटिन्युअस सेल्फ टॉक होता, जे त्याची भीती होती, ही दूर झाली. कारण आता त्याला दृढ विश्वास झाला होता. त्याला असं आतूनच एक वेगळंच काहीतरी एक शक्ती भेटली असतं ना, तसं त्याच्यामध्ये एक उत्स्फूर्त असा एक स्पार्क जागा झाला. आणि मग तो क्लायंट जेव्हाही भेटायला जायचा, प्रार्थना करायचा, झोपण्यापूर्वी प्रार्थना करायचा, त्याच्या सवयीच बदलली. त्याची ती जी जुनी सवय होती, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, भीती, नकारात्मकता, त्या क्लायंट्स बद्दल चिडचिड, त्यांच्याबद्दल काही बोलणे, सगळं त्याचं नाहीसं झालं. एक नवीन सवय त्याला तयार झाली. आणि मग तो संभाव्य ग्राहकांना कंपनीच्या करारावर स्वाक्षरी करण्यामध्ये, म्हणजेच ऑर्डर घेण्यासाठी तो सक्षम होऊ लागला. आणि तो दुर्दैवाच्या दुष्टचक्रात जो अडकलेला होता, सगळं विचार विसरून गेलेला. करेक्ट 550 आपलं हे एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. सो आपण थांबूया इथे. अजून जर वाटलं तर पुन्हा अजून हा पॅरेग्राफ समजून सांगेल. ठीक आहे. येस, चालेल. चलो, थँक यू सो मच एव्हरीवन. थँक थँक यू, यू सो मच थँक यू मॅम. सो मच. येस.